Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. जयश्री फाउंडेशनच्या वतीने नेहरू येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. या ट्रस्टच्या अनाथ विद्यार्थ्यांना आणि सामान्य जनतेला प्लास्टिक अपसायकलिंगचे डेमो दिले. टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या आणि डब्यातून वेगवेगळे सामान कसे बनवायचे हे त्यांनी सामान्य जनतेला दाखविले. त्यानंतर नवी मुंबईतील आघाडीच्या दंतचिकित्सक आणि मेडिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टर जयश्री भागवत आणि सामाजिक कार्यकर्त्या मनसेच्या सिव्हिल्स पॅनल क्रमांक 40च्या उमेदवार या सर्वांनी येथे वृक्षारोपण केले असून लोकांना पर्यावरण दिवसानिमित्त मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला. मैं आज जो शपथ ले रहा हूँ वह अन्य 100 व्यक्तियों को से भी कराऊंगा. वे भी मेरी तरह स्वच्छता के लिए 100 घंटे दे इसके लिए प्रयास करूंगा. मुझे मालूम है कि स्वच्छता की तरफ बढ़ाया गया मेरा एक कदम भारत पूरे देश को स्वच्छ बनाने के लिए मदद करेगा. जय हिंद. भारत माता की जय. भारत माता की जय. हा कार्यक्रम आयोजन करण्याबद्दलचं कारण सांगत डॉक्टर जयश्री भागवत यांनी अधिक माहिती दिली. जयश्री फाउंडेशनचे वैभव आणि आम्ही 3 वर्ष झाले आम्ही सोबत काम करत आहोत आणि आम्ही खूप सारे सोशल इव्हेंट्स केलेले आहेत. रिसेंटली आम्ही प्लास्टिक रिसायकलिंग केलं होतं. वी हॅड ऑल्सो व्हिजिटेड द ऑर्फनेज. असे भरपूर आम्ही कामं केलेली आहेत. तर ह्या इव्हेंटद्वारे आम्ही ॲक्च्युली भावी पिढीसाठी एक गिफ्ट द्यायचं आहे आम्हाला त्यांना, की झाडं आहेत हे त्यांच्यासाठी आम्ही नसू पण झाडं राहतील त्यांच्यासाठी. थँक्यू. नमस्कार, मी माधुरी योगेश काळे. मी डायरेक्टर आहे इंटरनॅशनल स्कूल ऑफ डिझाईन CBD बेलापूर इथे. बेसिकली माझी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट आहे, पण तरी सोशल वर्क आपण नेहमी करत राहिलं पाहिजे आणि समाजासाठी आपलं पण काही नॉलेज आणि आपली क्रिएटिव्हिटी कॉन्ट्रीब्यूट केली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. त्यासाठी जेव्हा मी वैभवशी भेटली, जयश्री फाउंडेशनचे जे फाउंडर आहेत त्यांच्याशी, तर असं झालं की आपण आपला वेळ काढून काहीतरी समाजासाठी करू शकतो. त्याच्याबद्दल मी वैभवचे अभिनंदन करेल. थँक्यू. प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. इथे आलेला आणि आज पर्यावरण दिन आहे. माझ्यातर्फे सर्व पर्यावरण प्रेमींना शुभेच्छा. हे आमचं 3रं वर्ष आहे. गेल्या आम्ही मागील 3 वर्षापासून ज्वेल्स ऑफ नवी मुंबई इथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतो. तसंच यासोबत वृक्ष लागवडी करता करता आपण प्लास्टिक अपसायकलिंग हा एक नवीन उपक्रम राबवायचा प्रयत्न केला. त्याच्यावर आज आपण इथे वर्कशॉप ठेवलेला आहे. INSD बेलापूर आणि द एज कॉन्सेप्ट यांनी आपल्याला त्याच्यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. तसंच इथे आज वेगवेगळे मान्यवर उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आता ह्याच्या अगोदरचा जो आमचा इव्हेंट होता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, आपल्या इथे बऱ्याच प्रमाणात रोड ॲक्सिडेंट होत होते डॉग्समुळे वगैरे. तर आपण आहे ना त्यांना रेडियम बेल्ट लावले होते. आम्ही अनाथ आश्रम व्हिजिट करतो, आदिवासी पाडे व्हिजिट करतो आणि मेन पॉईंट ऑफ
ऑफ अट्रॅक्शन असं आहे की सर्व यूथ आहे. जिथे आपण एकीकडे बघतो की बराचसा यूथ आपलं भरकटत चाललेला आहे किंवा वाईट गोष्टींकडे प्रभावित झालेला आहे, तिथेच आम्ही एक वेगळी संकल्पना घेऊन जयश्री फाउंडेशनच्या अंडर रूफमध्ये आम्ही त्यांना चांगल्या मार्गाकडे सामाजिक भान ठेवत आम्ही त्यांना ह्या काही गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू. Hi, I'm Sujata from the Divine Foundation and Mr. Subramanian, the founder of the Divine Foundation. First and foremost, I would like to thank Dr. Swapnil Bhagwat for introducing us to Jayashree Foundation. And I must say that since Jayashree Foundation is entirely about youngsters, it is really a very good responsibility that they have taken. And I must congratulate its founder, Vaibhav, and the entire team of Jayashree Foundation for the wonderful job that they are doing. Definitely, since at this young age they have taken up this responsibility, there's going to be a beautiful, bright world ahead of us, and all the very best to the entire generation of yours, Jayashree Foundation. Thank you. Well, let me congratulate Jayashree Foundation on this wonderful initiative of tree plantation which they have taken in November today. Let me thank my friend and my younger brother, Vaibhav, who has invited me to this tree plantation. It is very important that we should understand there is a need of an hour, because today we are seeing the effect of climate change on us and overall environment. So it is really important that someone has to act and someone has to be a pioneer to start an initiative. And I've always seen the Jayashree Foundation and Mr. Jayesh is always Mr. Vaibhav. I'm so sorry. Mr. Vaibhav is always trying to take initiatives along with his friends, and once we start this initiative and people are getting connected, I'm definitely sure that Navi Mumbai will make it into a movement and a revolution will be started. I congratulate them once again, and what can I say, and really thankful to the people, those who have come, and the younger generation which is here today. They are definitely going to take a motivation and start working together. Thank you. सर्वप्रथम नवी मुंबईतील सर्व नागरिकांना जागतिक पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा. आणि गेले 3 वर्ष आमचे मित्र जयश्री फाउंडेशनचे वैभव जाधव हे 3 वर्ष सतत हा कार्यक्रम राबवतात. आणि मी सांगायला मला बरं वाटेल, ॲक्च्युली 3 वर्ष मी कंटिन्यू येतो आहे या कार्यक्रमाला, आणि दरवर्षीप्रमाणे आजसुद्धा म्हणजे ह्याच्यामुळे मी गेले 2 वर्ष आम्ही मनसेतर्फे सुद्धा हा उपक्रम राबवतो आहे. आज आम्ही 200 झाडं अख्ख्या विभागातील नागरिकांना पण दिली. परंतु वैभव हा खूप यंग जनरेशनमधून आलेला मुलगा आहे आणि खूप सारे त्यांनी कॉलेज मित्र असे जोडलेले आहेत. जवळजवळ 300-400 कॉलेज मित्र आज त्याच्या ग्रुपला जॉईन झालेले आहेत. आणि त्यांच्या मार्फत, कारण पुढची पिढी ही यंग जनरेशनची असणार आहे आणि यंग मुलांनी खरोखर ह्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे. मला खूप बरं वाटतं ॲक्च्युली की एवढी चांगली यंग मुलं, लहान लहान मुलंसुद्धा ह्या फाउंडेशनला जॉईन होऊन हे अशी वृक्ष लागवड करतात. आणि गेल्या वेळी आपण बघितलं, कोरोनामध्ये सर्वात जास्त गरज पडली ती आपल्याला ऑक्सिजनची गरज पडली. आणि ऑक्सिजन आपल्याला कोण देतं हे शाळेपासून आपण शिकत आलो, परंतु कधी कोणी त्या गोष्टीची सिरियसनेस घेतला नाही. आणि मला वाटतं ह्या गोष्टीचा सिरियसनेस ह्यावर्षी खूप जास्त होतोय आणि चांगली गोष्ट आहे. आणि या बाबतीत मी जयश्री फाउंडेशनला खरोखर अभिनंदन करेन. जयश्री फाउंडेशनचं कार्य मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे की जयश्री फाउंडेशनचे जो आमचे मित्र आहेत वैभव यांनी खरोखर हा जो फक्त पर्यावरणासाठी काम न करता जे लोकोपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत तो काम करत असतो. जसं तो बोलला मगाशी की आदिवासी पाड्यांमध्ये आता मध्ये कोरोना काळात आम्ही गेलेलो, मला वाटतं मी आणि माझ्या मुलाचा वाढदिवस त्याच्या ह्यानेच झालेला. आम्ही त्या पाड्यात पोचलो. त्या पाड्यामध्ये